जय शिवराय मित्रांनो, आज बघू शकता आपल्याकडे रीटचं मीटर आलेलं आहे। ही मीटर जे आलेलं आहे आपली इन्स्टाची रील बघून मीटर आलेलं आहे। हे पेट्रोल गाडीचं मीटर आहे। त्याला बघू शकता तुम्ही, हे ऑन होत नाहीये, याची फक्त एकच लाईटली येते याच्यामध्ये, हे बाकीचं पूर्ण डेड कंडिशनला आहे। मीटर कस्टमरनं कोणाला तरी दाखवलं होतं याच्या अगोदर, पण झालं नाही त्यांच्याकडे। त्याला आपल्याला चेक करून घ्यायचं आहे व फॉल्ट फाइंड करून रिपेअर करून घ्यायचं आहे। व रिपेअर झाल्याच्या नंतर तुम्हाला याचा फायनल व्हिडिओ दाखवतो। चला तर भेटूया आपण याला रिपेअर झाल्याच्या नंतर। हे पहा मित्रांनो, आपण मीटर रिपेअर करून घेतलेला आहे। हे जे तुम्हाला अगोदरच्या याच्यामध्ये दाखवलं होतं मी, किंवा पूर्ण बंद आहे, याला आपण पूर्ण रिपेअर करून घेतलेला आहे। मी तुम्हाला चालू करून दाखवतो, जसं की तुम्ही बघू शकता। हे बघा, डेड मीटर होता अगोदर पूर्णपणे, तर हे कम्प्लीट वर्किंग मध्ये आलेलं आहे। याचं फ्यूल पण तुम्हाला दाखवतो। फ्यूल पण दाखवत नाही ना, तर एक मिनिट तुम्हाला लगेच दाखवतोय। हे बघा, फ्यूल पण फुल दाखवतोय। जसं की काय माहितीये का, ह्याला आपण रिपेअर करून घेतलेला आहे व आपल्याकडे सर्व कंपन्याचे काम होतात। कस्टमरने ह्याच्या अगोदर बाहेर बी कुठेतरी विचारलं होतं व त्यांनी त्यांच्या टेक्निशियनला बोलून काय माहितीये का, काम करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचं काम झालेलं नाही। जसं की आपण कस्टमरला विचारू शकता, भैया कुठं तुम्ही काम दाखवलं होतं याला? आम्ही बीडला गेलो होतो। आपलं काही तेवढा भाव बसले नाही। हा हा, काय तुम्हाला काय याचा खर्च सांगितला होता याला? काही 2,500 रुपये खर्च। रील बघितली, इन्स्टाला रील बघितली तुम्ही? तुमच्या दुकानात विजिट केलं, हा, काम येऊन तुम्ही नंबर घेतला, योग्य भावामध्ये करून दिले। बीडपेक्षा कमी भावात काम करून दिलं का नाही तुमचं? बीडला किती पैसे सांगितले होते? 2,500 रुपये सांगितले होते। तुमचं एकदम ओके झालेलं आहे मीटर आता, चालतंय। जर तुमचे अशाच प्रकारचे कुठलेही मीटर असतील तर आपल्याकडे सर्व मीटरचे काम करून मिळेल। धन्यवाद।